दिसंबर महीने में देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महायुति की सरकार बन जाने के बावजूद महाराष्ट्र की राजनीति में चीजें शांत नहीं हुई है। महायुति की सरकार में देवेंद्र फडणवीस अपने दोनों उप मुख्यमंत्रियों अजीत पवार और एकनाथ शिंदे के साथ बहुत सहज नहीं है। उनके सरकार में रहने की वजह से उनके पास फ्री हैंड नहीं है। इसकी झलक सरकार गठन और उसके बाद विभागों के बंटवारे के वक्त दिख चुकी है। ऐसे में राज्य में नए राजनीतिक समीकरण की संभावना से इनकार नहीं किया जा रहा है। देवेंद्र फडणवीस ने 5 दिसंबर को मुख्यमंत्री पद की शपथ ली। उनके शपथ लिए पूरे 35 दिन हो चुके हैं। इस बीच शिवसेना उद्धव ठाकरे गठ के नेता आदित्य ठाकरे उनसे 3 बार मुलाकात कर चुके हैं। ठाकरे ने गुरुवार को एक बार फिर से सीएम से मुलाकात की। उनकी इस मुलाकात ने कई राजनीतिक चर्चाओं को जन्म दिया है। बीते कुछ दिनों से चर्चा चल रही है कि ठाकरे गठ और भारतीय जनता पार्टी फिर से एक साथ आ सकते हैं। चर्चा यह भी है कि इसी बात को लेकर एकनाथ शिंदे महायुति में नाराज है। ऐसी चर्चा है कि अगर एकनाथ शिंदे ने महागठबंधन छोड़ा तो बीजेपी ठाकरे समूह के साथ गठबंधन कर लेगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आम्ही सगळ्यांनी। माझ्यासोबत आमदार सचिन भाऊ अय्यरजी होते, आमदार सुनील शिंदेजी होते आणि साधारणपणे आमच्यासोबत आलेले जे डेलिगेशन्स होते, 2 महत्त्वाचे डेलिगेशन्स होते। एक पोलीस पत्नी जे वर्डीत राहतात आणि दुसरं आणि जे निवृत्त पोलीस आहेत ते देखील होते। आणि दुसरं म्हणजे साधारणपणे ज्या गृहनिर्माण संस्था आहेत ज्यांना एक पॉलिसी महत्त्वाची 2 विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली। पहिलं म्हणजे सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिशियल्स असतील जे अजूनही राहत आहेत त्यांना दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे। आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा, कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही। अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे। साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा। दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल 8 दिवसात, ते काही झालं नाही। निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ। ही नवी मुंबईत दिली होती, पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे, पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते। 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती, ते पुन्हा एकदा रिवाइव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील। ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी। दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आमच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल एका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती। सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठचीही गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपले हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य। ही पॉलिसी आम्ही आणली होती, पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती। सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल। आणि म्हणून एका चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलोय, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती। त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड लँड ह्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे। आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो GR आता निघेल। टोरेसचं जे घोटाळा झाला त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की ह्याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल ही आम्ही विनंती केली। आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार ती आज आम्ही सगळे जे आमच्या सोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी, जी आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की त्यांच्या डॅव्होसच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार आहे। नाही आता तरी काही नाही, आधीच्या सरकारमध्ये उधळपट्टी जी झाली होती ती होऊ नये एवढीच आमची भूमिका आहे। शरद पवारांच्याकडून संघाने जो विधानसभा निवडणूक प्रचार केला त्याचं कौतुक करण्यात आलं, संघाने
घेतली आणि त्यामुळे तो विजय मिळाला, आम्ही थोडे कमी पडलो. मला वाटतं आत्ताचं महत्त्वाचं म्हणजे आजचे आमचे 2 विषय जे आहेत, गृह खात्यात पोलीस पत्नी ज्या अनेक वर्ष मागणी करत आहेत की दंडशुल्क कमी करावा, त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला तेवढी एक भूमिका अपेक्षित आहे. तसंच जे रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना मुंबईत घरं मिळतील ही देखील आम्हाला अपेक्षा आहे. एक म्हणजे सर्वांसाठी पाणी ही योजना जी मागच्या घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली होती त्याच्यावर स्थगिती उठवण्याचा जो प्रस्ताव होता ते एकदम सकारात्मक होते. दुसरं म्हणजे पोलीस पत्न्यांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की कमिटी बसलेली आहे, चर्चा आधी झाली होती, पण आमची विनंती ही राहील की जरा थोडी अजून ह्याला वेग मिळावा. आदित्यजी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना भेटताय, उद्धवजी मुख्यमंत्र्यांना भेटताय, सामनातून कौतुक होतंय, नेमकं हे गणित काय? बघा, तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यात जास्ती काही गुपित असं नाहीये. एक स्पष्ट आहे की निवडणूक की आमचा संशय आहे ईव्हीएमवर आहे, हे कोणाचं सरकार वगैरे हे सगळं आहेच अजून, म्हणजे ईव्हीएमचं सरकार आहे की जनतेचं सरकार आहे हे सगळी एक वेगळी गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस जी आहेत, आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्त्वाचे विषय मांडत असू त्यांच्यासमोर तर काहीच चुकीचं नाहीये. आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात, तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते. आम्ही त्यांच्यासोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात. तर ही जी भेटीगाठी आहेत जनतेच्या कामासाठी असतील, जनहितासाठी असतील, जर एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असू, एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही आता परत खातेवाटपावर जाऊ नका. माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून तर वाईट काय. जसं मध्ये एक मी पत्र लिहिलं होतं की मुंबईत आणि सर्वच शहरांमध्ये आपण पाहतोय आता राजकीय होर्डिंग बघून मळमळायला लागलेलं. अगदी म्हणजे कोणाचं काही छोटं काही असलं तरी 10-12 फुटाचे होर्डिंग लागायला लागलेत. कुठे ना कुठेतरी जर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मुख्यमंत्री महोदय म्हणून, आम्ही पण पाऊल त्यांचं मॅच करू. माझी अशी इच्छा आहे की हे जर 2 कामं आम्ही घेऊन आलो होतो ती झाली तर आम्ही पण नक्कीच कौतुक करू.